नमस्कार, मी अनाष्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आता पाहूया सविस्तर बातम्या। नांदेडमध्ये प्रलंबित बिलासाठी मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन। अमरावतीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय मुस्लिम मतदारांचे आहे, शिवराय कुलकर्णी यांचे वक्तव्य। पुण्यातील FC रोड ड्रग्ज प्रकरणातील व्यक्तींना ड्रग्ज कुणी आणून दिले यावर तपास सुरू, DYSP संदीप सिंग गिल यांची माहिती। पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी रेस्टॉरंट बारच्या अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा। कल्याणमधील अनधिकृत पब आणि बारवर KDMCची कारवाई। नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन। पंढरपूरमध्ये उजनी कण्हेर कोयना धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाचे ठिय्या आंदोलन। शेगाव ते पंढरपूर जाणारी संत गजानन महाराज पालखी ही आज परभणीत दाखल। कल्याणमध्ये धुळखात पडलेल्या बस भंगारात देण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिला वजन काटा भेट। चंद्रकांत पाटील, तुमच्या अशा चॉकलेटने आम्ही तुम्हाला जनतेच्या बाबत प्रश्न विचारणार नाही या भ्रमात राहू नका, सुषमा अंधारे यांचा टोला। अमरावती जिल्ह्यात आमदार यशोमती ठाकूर यांची बॅनरबाजी। बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू। नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या बियाड मोर्चाला सुरुवात। जालन्यात 315 वर्षाची परंपरा असलेली आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी आज जालन्यात दाखल झाली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बस स्थानक अभियानात चोपड्याचं बस स्थानक महाराष्ट्रात आलं पहिलं। भाजपचा DNA OBC असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी समोर येऊन सांगावे, लक्ष्मण हाके यांचा परभणीतून टोला। CET सेलतर्फे प्रश्नपत्रिका आणि प्रश्ननिहाय उत्तर सुधारित उत्तर तालिका उमेदवारांच्या लॉगिनमध्ये 2 दिवसांसाठी उपलब्ध करून दिली आहे। नागपूरमध्ये वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला आणि चोरीचं वाहन खरेदी करणाऱ्याला 5 पावली पोलिसांनी अटक करून 4 दुचाकी व एका वाहनाच्या स्पेअर पार्टसह 2 लाखाचा मुद्देमाल जप्त। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभागातील 5 जिल्ह्यात झाले असून 21 उमेदवार रिंगणात असले तरी चौरंगी लढतीचे चित्र आहे। नाशिकमध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेसाठी मंत्री उदय सामंत दाखल। याचबरोबर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण आपण देशोन्नतीवर पाहू शकता आणि या विधिमंडळाचे कव्हरेज देशोन्नतीची चमू आपल्यासाठी घेऊन येत आहे। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।